अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या 15 पालकांवर गुन्हे दाखल. कोल्हापूर वाहतूक शाखेची विशेष कारवाई, वाहने जप्त. कोल्हापूर शहर आणि उपनगर परिसरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष कारवाई मोहीम राबवली आहे. या मोहिमेत अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन चालवण्यास दिल्याप्रकरणी एकूण 15 पालक व वाहन मालकांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित वाहनही जप्त करण्यात आली आहेत. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 18 वर्षाखालील मुलांकडून वाहन चालवल्यामुळे गंभीर अपघात घडण्याचा धोका वाढतोय. कायद्याचं पुरेसं ज्ञान नसलेल्या अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवलं जात असल्यानं स्वतःसह इतर वाहनधारकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून वेळोवेळी जनजागृती व कारवाई करण्यात येते. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार तसेच अप्र पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे. एक चूक आणि तिहेरी शिक्षा. अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देताना भविष्याचा विचार करा. पालकांना 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 25,000 दंड. वाहन नोंदणी 12 महिन्यांसाठी रद्द. नियमांचं उल्लंघन महागात पडेल आणि मुलांचं भविष्य 25 वर्षांपर्यंत लायसन्स मिळण्यास बंदी. गाडीची चावी देण्यापूर्वी एकदा नाही 2दा विचार करा. तुमची जबाबदारी ओळखा. सुरक्षितता हाच खरा नियम. नियम पाळा, सुरक्षित राहा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.